अध्यक्ष महोदय, खरं तर हे प्रश्नकर्ता सभागृहात उपस्थित नाही, तरी सन्माननीय नारायण कुचे साहेबांनी प्रश्न उपस्थित केला आहे। मुलुंडच्या या वसतिगृहामध्ये मुंबई शहर विकास योजनेअंतर्गत आपल्या विभागास 20 सदनिका उपलब्ध करून दिलेल्या आहेत। या 20 सदनिका एकाच कॅम्पसमध्ये 3 इमारती वेगवेगळ्या आहेत आणि त्या जैन सोसायटीमधल्या आहेत। पार्श्वनाथ या इमारतीमधील 11 सदनिकापैकी 1 सदनिका वसतिगृह कार्यालयासाठी आहे, 2 सदनिका ज्या भोजन कक्षासाठी आहेत, 8 जे आहे ते मुलींच्या निवासस्थानासाठी आहेत। नेमिनाथ इमारतीमध्ये 7 सदनिकापैकी 1 मुलींची जिम आहे, 2 ज्या आहेत त्या अभ्यासिका आहेत, 1 गृहपाल निवासस्थान आहे आणि 3 मुलींचे निवासस्थान आहेत। महावीर इमारतीमध्ये 2 सदनिका आहेत। या वसतिगृहात संबंधित साहित्य ठेवलेले। वसतिगृहासाठी उपलब्ध असलेल्या 20 सदनिका सोडून या कॅम्पसमध्ये आणखीन 6 सदनिका विभागाच्या मालकीच्या आहेत, म्हणून असं एकंदरीत 26 सदनिका आहेत। यापैकी 2 सदनिका ज्या आहेत दिव्यांगासाठी काम करणाऱ्या संस्थेला नाममात्र 1 रुपये भाड्याने दिलेले आहेत। 4 सदनिका ज्या आहेत मुंबई उपनगर सहाय्यक आयुक्त कार्यालयाच्या अभिलेख कक्षासाठी वापरले जात आहेत। तिथे काही काळ वसतिगृहाचे गृहपाल पद हे रिक्त होते, परंतु त्यात एकही महिला गृहपाल उपलब्ध नसल्याने सहाय्यक आयुक्त कार्यालय महिला कार्यालयाने अधीक्षक यांच्याकडे अतिरिक्त भार सोपवण्यात आलेला आहे आणि फेब्रुवारी 2026 मध्ये नियमित गृहपालाची नियुक्ती केलेली। याची वसतिगृहाची प्रवेश क्षमता 55 असून सद्यस्थितीत 29 मुली प्रवेशात आहेत। त्या ठिकाणी कोणतेही सदनिका कुणालाही भाड्याने किंवा इतर वापरासाठी दिलेली नाही आहे, हे या ठिकाणी मी स्पष्ट करतोय। खरं तर उत्तरामध्ये आम्ही स्पष्टपणे सांगितलं आहे की या ठिकाणी कोणतेही भाडे तत्वावर किंवा इतर व्यापारासाठी किंवा व्यवसायासाठी कोणतीही रूम दिलेली नाही। परंतु हा जो काही प्रश्न उपस्थित झाला त्याचे मागचं कारण जर खरं जर सांगायचं असलं तर त्या जो विद्यार्थी, त्याचं मी नाव घेणार नाही उगाच तरी तो रेकॉर्डवर नको म्हणून, एक विद्यार्थिनी आहे, तिने 2011 साली प्रवेश घेतला। 2011ला तेव्हापासून पूर्ण शिक्षण तिचं केव्हा झालं काय झालं, आज वय 34 आहे तिचं। आजही ते हॉस्टेलमध्येच राहायचं। शिक्षण कधी पूर्ण होते तुमचं? तुम्हाला किती कालावधी पाहिजे? 34 वर्षाचे झाले आता तरी त्याच हॉस्टेलमध्ये आहे। जेव्हा तिथलचा आमचा जो काही वार्डन असतो किंवा तिथलचा अधिकारी असतो त्यांना ती रूम खाली करायला सांगतात, त्यावेळेला त्यांच्यावर आरोप करायचे, त्यांना त्यांच्यावर बेछूट आरोप करायचे आणि काहीतरी कंप्लेंटा दाखल करायच्या, माहितीचे अधिकार टाकायचे, परंतु रूम सोडायची नाही। ज्या एका रूममध्ये 4 विद्यार्थिनी राहतात ती 4हीचा कब्जा ती एकट्याने करायचा। ही जी काही प्रॅक्टिस चालू आहे ना, याच्यानंतर आमच्या तिथलच्या अधिकाऱ्यांनी पोलिसांमध्ये कंप्लेंट केली, पोलीस आणले, त्याचा पंचनामा केला, पंचनामा करून खाली करायसाठी त्यांना सांगितलं, तरी नोटिसा देऊन सुद्धा खाली केलं नाही। अखेरला पोलीस आणि अधिकाऱ्यांनी जॉईंट पंचनामा करून तिचं सामान बाहेर काढलं। सामान बाहेर काढल्यानंतर सुद्धा अध्यक्ष महाराज तिने सांगितलं की माझ्या चैनी चोरीला गेलेले आहे। वसतिगृहामध्ये प्रवेश घेताना कोणतीही मौल्यवान वस्तू आपण सोबत आणायची नाही आणि आणली तर ती जबाबदारी माझी राहील असं आपण त्यांच्याकडून अंडरटेकिंग घेत असतो। आणि अशा पद्धतीने जर एखाद्या हॉस्टेलमध्ये जवळपास आता 2026 चालू आहे, 11 पासूनचा जो प्रवेश आहे तर 15 वर्ष तुम्ही एका हॉस्टेलमध्ये राहत असाल तर इतरांना संधी कधी मिळणार आहे आणि तुमचं शिक्षण कधी पूर्ण होणार आहे? म्हणून ह्या अशा लोकांनी काही लोकांना सांगून काही थोडी त्यांच्याकडे रडणं पडणं असं दाखवून 15 वर्षाचा मुक्काम तिथं केलेला आहे। म्हणून ह्या लोकांनी केलेली ही तक्रार प्रश्नाच्या माध्यमातून आज सभागृहामध्ये आलेली आहे। म्हणून आजही मी सगळं जे सन्माननीय सदस्य आहे ज्यांना असं वाटत असेल त्यांनी मला सांगावं, मी त्यांच्याबरोबर जॉईंट व्हिजिट या मुलांच्या वसतिगृहाला करायला तयार आहे। तिथं जर तुम्हाला जर काही आढळलं निश्चित त्याची जबाबदारी आमची राहील।